एका मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेल्या गौप्यस्फोटावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे। अमित शहांनी शब्द पाळला असता तर ती घडामोड झालीच नसती असा पलटवार राऊतांनी केलाय। तर 2019ला आम्ही चर्चा केली असं फडणवीस म्हणाले होते। मग 2014ला भाजपने युती तोडली असा सवाल देखील संजय राऊतांनी केलाय। तर आपण पाहतोय या क्षणाची महत्त्वाची बातमी। एका मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेल्या गौप्यस्फोटावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आता प्रतिक्रिया दिलेली आहे। अमित शहांनी शब्द पाळला असता तर ती घडामोड झालीच नसती असा पलटवार राऊतांनी केलाय। तर 2019ला आम्ही चर्चा केली असं फडणवीस म्हणत आहेत। मग 2014ला भाजपने युती तोडली असा सवाल देखील संजय राऊतांनी केलाय। टूक बात मुझे अमित शाह जी ने कही कि आप कह दीजिए कि नहीं होगा फिर अलायंस, और उसके बाद मैंने उनको कहा कि नहीं, हमारी पार्टी को ये मंजूर नहीं है, हम 2.5 साल का मुख्यमंत्री पद आपको नहीं दे सकते, 5 साल मुख्यमंत्री पद हमारा होगा। हाँ, हमने पिछली बार डिप्टी सीएम आपको नहीं दिया था, तो हम डिप्टी सीएम आपको दे सकते हैं। तो उद्धव जी ने कहा कि नहीं, फिर तो नहीं बन पाएगा। वो अपने रास्ते चले गए, मैं अपने रास्ते चले गया, और हमारा अलायंस नहीं हो पाया। जर दिलेला शब्द पाळला असता अमित शहांनी, तर मला असं वाटतं की पुढली सगळी घडामोडी आहेत त्या घडल्या नसत्या 2019ला। 2019 सोडून द्या, 2014 साली काय झालं होतं की ज्याच्यामुळे भारतीय जनता पक्षानं आमच्याशी युती तोडली। देवेंद्र फडणवीस, मी यांना परत सांगतो, त्यांना विजयाचा हँगओव्हर झालाय किंवा त्यांना विजयाचं डिप्रेशन आलंय। लोकांना पराभवाचं डिप्रेशन येतं, ह्या लोकांना विजयाचं डिप्रेशन आलंय, आणि हे डिप्रेशन एवढा जाईल असं मला वाटत नाही।